राज्यात एकंदरीतच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा माहोल आता निर्माण केला जातोय। याच दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज जळगावमध्ये आहेत। विशेष म्हणजे मंत्री गुलाबराव पाटील यांच्या मतदारसंघात त्यांची जाहीर सभा होतीये। या दौऱ्यात धरणगावमधील क्रांतिकारी खाजा नाईक यांच्या स्मृतीस्थळाचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण केलं जाणार आहे। याच लोकार्पण सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर धरणगाव इथल्या महाविद्यालयाच्या प्रांगणातून मुख्यमंत्र्यांची सभा होईल। या सगळ्याचा आढावा घेतला आपले प्रतिनिधी सुमित देशमुख यांनी। भारताच्या स्वातंत्र्यासाठी अनेकांनी आपले बलिदान दिलेले आहे। त्यातीलच एक क्रांतिकारक खाजाजी नाईक यांनी ज्या इंग्रजांशी लढा दिला त्या पद्धतीने त्यांचा इतिहास कळावा यासाठी धरणगाव तालुक्यातील डॉक्टर हेडगेवार नगर या ठिकाणी खाजाजी नाईक यांचं स्मारक या ठिकाणी उभं करण्यात आलेलं आहे। या स्मारकाचं उद्घाटन थोड्याच वेळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या ठिकाणी करण्यात येणार आहे। आपण पाहू शकतो माझ्या मागच्या बाजूला जे स्मारक या ठिकाणी उभं केलेलं आहे। या स्मारकामध्ये क्रांतीवीर खाजाजी नाईक यांचं या ठिकाणी ज्या कार्यपद्धती ज्या होत्या त्या कार्यपद्धती या ठिकाणी मांडण्यात आलेल्या आहेत। सगळ्यात महत्त्वाचं म्हटलं म्हणजे इंग्रजांना त्यांनी तडजोड करण्यास सांगितले होते, परंतु त्यांनी ते मान्य केले नाही आणि 1857 ची क्रांती संपल्यानंतर खाजाजी नाईक यांनी इंग्रजांशी लढत राहिले व 3 ऑक्टोबर 1860 मध्ये ब्रिटिशांच्या आदेशानुसार सूर्याची पूजा करत असताना त्यांची निर्गुण हत्या करण्यात आलेली आहे। आणि ही हत्या झाल्यानंतर धरणगाव रेल्वे स्टेशनवरील झाडाला त्यांचं शीर जे आहे ते टांगण्यात आलेलं होतं। त्यांच्यासोबत जे वीर क्रांतिकारक होते, जननायक बिरसा मुंडा, त्यानंतर अमर हुतात्मा तंट्या भील, गोविंद गुरु महाराज, क्रांतिकारी भीमा नाईक अशा विविध क्रांतिकारी जे काही होते ते त्यांच्या सोबत होते आणि यांनी देखील भारताच्या स्वातंत्र्यासाठी एक मोठा लढा दिलेला आहे। आणि ज्यांनी या भारताच्या स्वातंत्र्यासाठी लढा दिला आहे यांचा अभ्यास आताच्या पिढीला व्हावा, भिल्ल समाजाच्या युवकांना याचा अभ्यास माहिती पडावा यासाठी या ठिकाणी धरणगाव तालुक्यातील डॉक्टर हेडगेवार नगरमध्ये या ठिकाणी स्मारक उभं करण्यात आलेलं आहे। आणि आताच्या युवा पिढीने यांचा अभ्यास या ठिकाणी करावा यासाठी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या स्मारकाचं उद्घाटन देखील करण्यात येणार आहे। सुमित देशमुख, लोकशाही मराठी, जळगाव। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।